कसं काय मंडळी, हाय का बरं? काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यांनो? आज परत मी घेऊन आलेला आहे गावचा धमाकेदार व्हिडिओ ढँटडांग. आणि आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट आहे माझ्या नंदुबाई. ढिंचक 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 ढिंचक. आणि आज त्यांच्या लग्नाचा चक्क 15वा वाढदिवस आहे. आणि त्यात गंमत अशी की आमचे दाजूबाईच बोलते हो, दाजी आहेत कोपर खैरणीला आणि नंदुबाई आहेत माहेरला. त्यांना येऊन 8-10 दिवस झालेले आहेत. मग काय, नीलम असल्यावर काही कमी आहे का? वाढदिवस तर साजरा झालाच पाहिजे ना कोणत्या पण परिस्थितीत. नीलमने एकदा ठरवलं तर ठरवलं, काळ्या दगड्यावरची रेष पांढरी होणार. आता चांगलं येतंय. आंबे बघा, आंबे बघा. इज्जत आहे का कैऱ्यांना? हे बघा की पडलेले, मी खाली कैऱ्याने इज्जत आहे का? हा फटा है, कैसा निळा निळा दिख रहा है हमारा फटा. झेंड्यामुळे शोय होतो ना. वही हमारे घर को जाने का रास्ता. अरे काय माहितीये का, 15 तारखेला वाढदिवस असतो त्यांचा मेच्या. आणि गंमत अशी की काय मे महिन्यातच येणार ना. मे महिन्यात लग्न झाले आणि मे महिन्याच्या सुट्टीमुळे नंदुबाई असतात गावाला आणि दाजी असतात, म्हणजे त्यांचे कारभारी असतात का मुंबईला. मग कायम ह्यांचा 2-3 वर्ष झालं ना वाढदिवसच साजरा होत नव्हता. आणि त्यातले तर आज 15वा, आरच्या देवा 15वा वाढदिवस. आणि काहीतरी बोलतात ना, 25ला सिल्वर जुबली आणि 50 वर्षाला गोल्डन जुबली. मग काय 15 वर्षाला आपण तांबा पितळ जुबली करून टाकूया ना, म्हणजे तांबा जुबली काहीतरी असतं ना, तसली अॅनिव्हर्सरी करून टाकूया ना. मग काय ठरवलं म्हणजे ठरवलं. गेलो फाट्यावरती. अरे पावसाचं वातावरण झालेलं, म्हणलं आता पाऊस घोटाळा करतोय का काय. नाही म्हणलं का थोबाड बिबाड जरा पावडर लावली आणि बसलो ना टुकडुक मध्ये जाऊन. निळं आकाश दिसत होतं आणि जास्त लांब नव्हतं जायचं, अगदी 2 किलोमीटर येळापूरमध्ये जायचं होतं. गावाला तर माहिती आहे कसले इंटरनॅशनल केक भेटतात. म्हटलं भेटूया, केक महत्वाचा नाही, आपला आनंद महत्वाचा आहे. तिथं केकच्या दुकानात गेलो तर ती केक कमी, स्टेशनरी जास्त भेटत होती. नशीब कराडवरनं त्या मावशी बोलल्या की 15 मिनिटं झालंच आईस केक आले. 2-3च केक आलेले बरं का, फक्त 3 केक. त्यातच आम्ही सिलेक्ट केलं. व्हाईट नको. 3 आहेत का? लाल कोणता हा? त्यांना काय माहिती. तसं तर नंदुबाईला माहितच नव्हतं की मी त्यांना सरप्राईज देणार आहे म्हणून. त्यांना असं वाटलेलं की त्यांचे कारभारी नाही म्हणल्यावर कोण वाढदिवस साजरा करते. म्हटलं चला आपण शेडगेवाडीला आपण शॉपिंगला जाऊया, म्हणजे भाजी बिजी आणायला. आपण उतरवलं येळापूरमध्ये आणि तिथं केक घेतला. त्या जाम खुश झालेल्या तेव्हा तिथं. त्यांच्या आवडीनच त्यांना आवडेल तो केक घेतला. हा तेच बरोबर. हा नशीब एवढं तरी नावाचं मी बसल्या दिसते एवढी मोठी तुम्ही. माझं नाव कसे दुसरं कुठलं नाही, बर्थडेच आहे. हेच असू द्या. एकच आहे माहिती. नशीब एवढं चांगलं होतं की साधा आम्हाला केक तरी भेटला. नशीब एवढं बेकार होतं की केक एकच साईजचा, म्हणजे त्या अर्धा किलोचा असतो ना तेवढाच केक. आणि त्याच्यापेक्षा पण जास्त बेकार की डेकोरेशनचं सामान नाही. मला वाटलं काहीतरी डेकोरेशनचं सामान वाकडं तिकडं काहीतरी घेऊया, छोटं मोठं भेटेल. पण कसलं सुद्धा काही नव्हतं. साधं त्या केकवरती नाव लिहिलं, क्रीम सुद्धा पण नव्हती, ना अॅनिव्हर्सरी ना काहीच नाही. मला नशीब देवानं ते स्टिकर तेवढं आम्हाला भेटलं. आणि एक मेणबत्ती नव्हती, ते उडतं ना फुलभाज्यासारखं, तेवढंच भेटलं. आणि फुगे सुद्धा नव्हते बाया. 5 वाजता आम्ही घरात निघालो आणि अर्धा तासात आमचं काम झालं. हे जर मुंबईला आम्ही गेलो असतो केक घ्यायला तर 2-3 तास आम्ही लावले असते. अहो काम पण झालं. आम्ही 2 किलोमीटर काही येळापूरमध्ये आलो, पण आता रिटर्न चाललेलं होतं. अहो मग अशी आलो तेव्हा असलं निळं झार आकाश झालेलं, असं वाटत होतं आता टपाटप पाऊस पडेल. पण आता सगळं आकाश मोकळं झालेलं, कसलं भारी वातावरण दिसत होतं या बया. असं वाटत होतं प्रेमातच पडणार आहे आपण. एक तर जाताना मला वडा भेटत नव्हता आम्हाला. आणि तिथं रस्त्यावर उभा राहून आम्ही व्हिडिओ काढत होतो चांगल्यापैकी. ही कुठनं पोरं आली गुलालानं भरलेली व्हिडिओ काढताना बघून वरडत गेलेली. 1 वडा पेते, 2 वडा पेते, सगळी भरून येत होती शेडगेवाडीनं. बसलो ना मागं जाऊन आपलं बस स्टॉपवर.
आता तर थांबलं नाही. हाय हाय. शेवटी 20 मिनिटांनंतर आम्हाला रिटर्न कोंबडेवाडीला वडा भेटलं बाबा एकदाच. आता वाटलेलं की मला माझ्या हात खोकड्यातला केक वितरून हातातनं केक खायला नाही प्यायला लागतोय काय असं वाटलेलं होतं. पण एकदाची गाडी सुसाट सुटली ना कोंबडेवाडीपर्यंत. आणि आम्हाला रस्त्यात भेटल्या ह्या आशाताई. ते गावाला असतात ना अशा काम करणार आरोग्य सेविका काम करणार किंवा ते त्यांना आशाताई बोलतात त्यावेळेला त्या. आणि आपल्या गावच्या बायका वडापनं माणसं चढ उतार करताना बघताना हे क्षण आहे ना साठवून ठेवलेलं लय मज्जा येते बघा. परत व्हिडिओ काढायचा आणि बघत बसायचा जेव्हा गावची आठवण येईल तेव्हा. दिले का नाही बघ 120 रुपये होते. उजेडाच आलं बरोबर. केक घ्या केक 10 रुपयाला केक 10 रुपयाला की 10 रुपयाला केक. मथुरेच्या गवळणी चालल्या टकोऱ्यावर घेऊन केक एवढंच गाणं येतं बरं का मला. एक तर अर्धा पाऊण तास तो केक वागून डुगडुग मधनं टमटम मधनं हिथनं तिथनं उतरले वैताग आलेला होता. म्हणून जर आमच्या रस्त्यानं गावाला आल्यावर ना कधी एकसारखं रस्त्यानं घरी जायचं नसतं. मस्तपैकी टाइमपास करत जायचं असतं. हे आमचं ठरलेलं गणित आहे. तोवर दिसलं ना नंदुबाईला झाडाखाली पडलेली जांभळं. मग काय केक बितळा सेलिब्रेशन करायचं गेलं सगळं खड्ड्यात. तिथंच आम्ही जांभळं हुडकायला लागलो बघा. चांगली ताजी टपुरी बघा जांभळं पडलेली होती रस्त्यावर. चांगली होती बरं का खराब बिराब नव्हती. चांगली ओंजळभर भेटली. खात का जेवढी भेटली तेवढी घेतली बाकीची घरी घेऊन गेलो. चल कसं के पंढरीला बोला कुठे गेली काय अजून काय चल कसं काय दुसरं पुढं बोला की. नाही घेत तेवढंच येतं मला पण. एवढंच येतं काय का ते गाणं आहे की नाही. जाऊ दे विसरला तर परत आठवलं बोलतो. हरीला पंढरीचा चोर वारकरी झालं ना चालले केक घेऊन वारकरी केक घेऊन व्हेज आहे व्हेज. धरीला पंढरीचा धरीला पंढरीचा चोर. पंढरीचा चोर धरलाय. येता केक घेतला चोर धरून. परत वडापाव घेतला शेव घेतली आणि जांभळं दाखव खात चाललंय. बसिंग आणि बसून लसून सोलिंग. आम्ही जाऊन परत आलो तरी पोरं अजून क्रिकेट खेळतच होती. अहो सकाळपासून आहे ना 2-3 आईस्क्रीमवाले आले. प्रत्येक आईस्क्रीमवाला कुल्फीवाले ना त्यांना थांबवून चांगले आईस्क्रीम खात बसत होते. आणि सासूबाई बसलेल्या म्हणजे आई बसलेल्या होत्या तिथं कट्ट्यावरती लसूण बिसून सोलत बसलेल्या होत्या. संध्याकाळच्या भाजीची तयारी चाललेली हो. आता अॅनिव्हर्सरी म्हणलं स्पेशल तर असणारच. पण सगळ्यात मोठा घोळ बोलायचा ते बोलायचा. अहो एवढं भारी आईस केक आणलाय. आईस केक आणि आमच्यात फ्रीजच नाही ठेवायला. मग काय आमचं बाजूचं घर आहे ना वंदना आईचं. आम्ही त्यांच्यामध्ये आम्ही फ्रीज ठेवायला गेलो. आता सेलिब्रेशन करताना परत आणायचा. शाळा आम्ही बसलेलो झोक्यावर. बंद आहे ना. आम्ही झोक्यावर नाही शाळा चालू आहे का पण. बंद आहे की शाळा म्हणजे आता अंगणवाडी वगैरे ते बंद आहे सगळं. पोरच नाही तर कुठं शाळा ना. पोरगे आहे की ते इंग्लिश मिडियमला आहे. कुठं पहिल्यांदा घरात गेलो. परत एकदा फ्रेश झालो. सगळ्यांना वडापाव दिले. पोरांना आईला वडापाव दिला. आणि अजून 2-4 वडापाव आमच्या सोबत घेतले. कारण का मालेचा तुम्हाला सांगितलं ना मागच्या व्हिडिओमध्ये मालेच्या ना पायावरती म्हणजे धार काढताना पायावरती मशीन पाय दिला. म्हणून आता मालेला बघायला चाललेलो होतो. प्लास्टर वगैरे करून आणला. शॉर्टकटमधनं रानातनं रस्ता काढत चाललेलो होतो. मस्त असं गवत साठवून ठेवलेलं होतं. काय बोलतात गंज बोलतात ना ह्याला. ते करून ठेवलं होतं. शेणबिन असं थापून ठेवलेलं होतं. भारी वाटतं बघा. आणि हवा कसली जबरदस्त सुटलेली होती. तुम्ही फक्त अनुभव करावं आणि आमच्या गावाच्या प्रेमात पडा. ठीक आहे रस्ता आहे की आता उतरताना मोबाईल ठेवा. गणे आहे तुम्ही पडाल ते कोण आहे घरात कोणतरी हाई. मी नाही पडत म्हणजे मी पडली तर चालेल. मोबाईल नको पडायला. बघितले का मंडळी माझ्या नंदुबाई माझ्यावर कणभर सुद्धा प्रेम करत नाही. माझ्यापेक्षा जास्त त्यांना मोबाईल महत्वाचा आहे. कारण का त्यांचा ॲपल मोबाईल आहे ना. आणि आजचे सगळे व्हिडिओ त्यांच्याच मोबाईलमध्ये आहेत. जाऊ दे माझ्यापेक्षा जास्त मोबाईल महत्वाचा. आय हेट यू नंदुबाई. आता घरी गेलो तर काय झालं माहिती आहे का. माझ्या सगळ्यात बारकी चुलत सासू होती. म्हणजे माझी सासू पकडून आहे ना 5 सासू आहेत. मग ते आहे ना माझ्या मालेचा हात पडलेला. माले तर सगळ्यात मोठी सासू आहे तुम्हाला माहिती आहे ना. तर त्यांचा पाय मोडला म्हणजे काय प्लास्टर झाल्यामुळे आहे ना बारकी सासू ना त्यांची मदत करायला
जेवायला त्या तिथं घरामध्ये होती. गेलो मस्त आम्हीच केला, म्हणजे चहा नाश्ता आम्हीच बनवला आणि मालेला वडापाव वगैरे दिला. त्यांच्याबरोबर गप्पा करता करता चहा सुद्धा पिला. काय बाईला बायका लावायचं करायचं पदरचं पैसे घालायचे हा दिली फोडून खातेस का देऊ फोडून. हा ते पोहा आणि जरा एवढं पायाला प्लॅस्टर झाले, आराम करायचा. तरी पण आमच्या माल्याला म्हसरांचं आणि रानाचं टेन्शन होतं म्हणून जरा नंदुबाई ओरडत होत्या. आणि ह्या बारक्या आम्ही सख्खी काकू बोलतो बरं का माझ्या चुलत सासूचा, लक्षात ठेवा. सख्खी काकू म्हणले की माझी सगळ्यात बारकी चुलत सासू. आता हे माल्याचं घर माहीतच आहे तुम्हाला, आम्ही इथं राहिलेलो पण आहे. हे मागच्या बाजूला चूल आहे. संध्याकाळची सख्खी काकीची मस्त जेवणाची तयारी चालू झालेली. काय मग जास्त करून माल्याला आणि सख्खी काकीला पण आहे ना ह्याच्यावरती गॅसवरती जेवण होत नाही, ते चुलीवरती जेवण करतात. आबानी तेवढ्यात काढलं ना आंब्याचा खजानाच डायरेक्ट काढला. मग काय नंदुबाईने आपली पिशवीच खोलली, सगळं आंबं दिलं बरं का आबानं आम्हाला. आंब्याचा खजाना आबाने दिला. आबा इकडे बघा की आबा. आबा म्हणजे माझे सगळ्यात मोठे सासरे आणि मालेचे कारभारी. थांबा म्हटलं जरा व्हिडिओ करूया आबाचा. तर आबा दम जरा मला करत होते. इकडं जसा आंबा दिला तसं कनक नंदूबाईनं डायरेक्ट कुई सकट गेला. मी पण चान्स मारला आणि मस्तपैकी असा रसरशीत गुटगुटीत आंबा खायला घेतला. थोडासा आंबट लागला पण बाबा काय भारी होतं. एक गोष्ट राहिली माझी ह्या वर्षीची, मला आंबरस बनवायचं आहे ना. आंबरस बनवायला आंबेच घरामध्ये राहण्या झालेत. असे कोणीतरी दिले की पोरं बिरं सगळेजण धरून हाणतात आहे. घरी जायचं होतं तर एक चप्पल नंदुबाईची आणि एक माझी चप्पल, अशी उलटी चप्पल घालून चाललेलं होतं. म्हटलं जाऊ दे मरू दे, एकदाचा आंबा तरी खाऊन घेतो. परत एकदा आबाळ असं भरून आलेलं होतं. बारके ती लागले चला की ताई मुळाला काय करतो ओय आंबा मुळाला काय करतो आइए पधारिए का आप काय चल इंतजार था. जाऊ दे जेवण बनवायचं. दिसत नाही चहा पाणी काय कसलं भारी वातावरण वाटत होतं का. मस्तपैकी असा नागवडी रस्ता, रानातनं कोंबड्या आणि कोंबड्यांची पिल्लं, मसरं बिसरं, वरती आबाळ येते, हवा सुटते, परत मध्येच तांबडं दिसतंय वातावरण. लय भारी वाटतं यार. असं 4-5 वाजले ना असं वाटत होतं पूर्ण गावभर फिरून यावं. लय भारी मोकळं वाटतं. चालत गेलो घरी. म्हणलं आता संध्याकाळची पटापट तयारी करायची आहे. तोवर भेटला रस्त्यात गण्या म्हणल्यावर ना फुलटू टाइमपास आमचा होतोच होतो. तुझ्या सकाळी बघाय पाहिजे आता कोमजले काँग्रेस बोलतात त्याला. काय काँग्रेस. अहो पण हे सगळं इकडे आपल्याला काही किंमत नाहीये. आणि हे फुल मार्केट किती महाग आहे जिप्सी. ह्याचं नाव गावात इकडं आणि मुंबईला गेल्यावर जिप्सी. नंदुबाईनं ह्याचा मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलाय ना, म्हणून त्यांना असं ब्रायडल मेकअप वगैरे करताना ते नाही का फुलं वगैरे आणि ते गवात बिवात लावतं. काय बोलतात ते बोलले ना ते जिप्सी बिप्सी, ते त्यांना तिकडं महाग भेटतं. आणि इथं रस्त्याच्या बाजूनं पडू नये, अक्षरशः पडू नये. आणि एक तर असं दिसत होतं ना, नाही का रात्रीच्या अंधारात लाईटा कशा छोटे बल्ब चमकतात तसं एखादं झाड दिसत होतं. ते नाही का स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलं वाळलेलं. अरे ह्यानं डेकोरेशन केलं ना, लय भारी वाटेल बघा. बघता अंधार भुडूक झाला. घरात आले, अगदी 5 मिनिटात अंधार भुडूक झाला. घरात आले, झाडलोट वगैरे केली, दिवाबत्ती वगैरे केली. संध्याकाळची तयारी करायची होती. आणि नंदुबाईची फरमाईश होती त्यांना मटण रस्सा आणि चिकन सुक्का, म्हणजे मटण रस्सा, चिकन सुक्का आणि पांढरा रस्सा, हे सगळं पाहिजे होतं. मग काय लागलो का आम्हाला पाक झाडलोट करता 7-7:30 वाजलेले. 8 वाजता जेवण बनवायला घेतलं. एका तासात असं मी जेवण फटाफटा बनवलं ना. आपली बॅटरी रिचार्ज करायसाठी बाजूला मस्तपैकी गाणी लावलेली होती. खिडकीमधनं हवा येत होती आणि इकडं आपलं जेवण शिजत होतं. नंदुबाईची फरमाईश आणि ते पूर्ण नाही केले तर सासूबाई मला घरातून हाकलून द्यायला. मस्त असं रसरसी चिकन सुक्का छानपैकी वाफवलेला होता. आणि इकडं मटण रस्सा आणि मटण आळणी करण्यासाठी मस्त मटण वाफलून घेतलेलं होतं. अर्ध्या जणांना आमच्या घरात चिकन आवडतं, अर्ध्या जणांना मटण आवडतं. आणि मी आहे
नानाची टांग ऍपल मोबाईल मध्ये व्हिडिओ फास्ट केल्यावर कसला आवाज येतोय बारक्या पोरगीसारखा माझा. इथं जेवण शिजल्या नंदुबाईला वासनं लागली. भूक ते असतं ना माहेरला असल्यावर असं थोडं गरमागरम खायला म्हणजे खाऊ वाटतं ना. आपल्याला कसं सासरे असल्यावर गरम गरम खायला नाही भेटत. मग काय नंदुबाईने मस्त चिकन रस्सा सुका घेतला, भात घेतला आणि गरम गरम खाल्ला. त्यांना आवडला ना, बास आपलं प्लॅन आजचा सक्सेस झाला. त्या खुश म्हणलं आपण खुश. आता इकडं पटकन आहे ना मटण आहे ना शिजायला ठेवलेलं होतं, चिकन रेडी होतं, भात रेडी होता. आता मस्तपैकी 7-8 भाकऱ्या थापायच्या. लय घाई होती व अजून पुढचं प्लॅनिंग मी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. माझ्या माइंडमध्ये सरप्राईज चाललेलं होतं. थोडीशी ग्रेव्ही जास्तच केली ना. आमच्या चिल्ड्रन फॅक्टरी आहे ना, त्यांना ग्रेव्ही जरा जास्त आवडते. जरा सुद्धा बसलेला आहे. नशीब घरामध्ये 3-3 शेगड्या होत्या म्हणून 1 तासात जेवण झालं. पटापट तोंडावर पाणी पण नाही मारलं. नंदुबाईला म्हणलं तुम्ही तयार व्हा आणि घराच्या बाहेर जाऊन बसा. त्यांना तुळशीच्या कट्ट्यावर जाऊन बसवलं आणि फुलट तयारी करायला लागली. आता तयारीचं असं होतं की मला डेकोरेशनचं काहीच सामान भेटलं नाही. तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या दुकानात फक्त 4च फुगे होते. ते पण त्यातले 3 फुटलेले आणि 2 चांगले निघाले. आणि पोरांनी मस्तीमध्ये ते पण फोडून टाकले. हे आपलं चिकू आणि बारकी सासू आणि सोबतीला गणी असल्यावर म्हणल्यावर वाट तर वाटच लागणार. कोण सुद्धा मदत करायला नव्हतं. सगळेजण माझे डोके खायला होते. मग काय केलं, नंदुबाईला काढलं घराच्या बाहेर आणि ना गण्याकडे होते गणपती बाप्पाचे डेकोरेशनचे पताके. ते गावाला माहिती आहे ना पताके लावतात, ते पताके होते. आणलेला गण्याचे गोळा केले आणि काय प्लॅनिंग केलं माहिती आहे का, सगळेचे पताक्यानं फाडले आणि सूप बाजूला घेतलं. सुपामध्ये सगळे पताके जमा केले. असं प्लॅनिंग होतं. पंख्यावर टाकायचं, त्यांच्या एंट्रीला त्यांच्या डोक्यावर टाकायचं आणि थोडंसं सजायचं. पताके आणि 2-4 फुगे ह्याच्याशिवाय आमच्याकडे काहीच नव्हतं. तू चालू करणार हिरो. नाम सुना गणेश कुंभोडे. पंखा चालू कर दिलं का आशीर्वाद. एक्साइटमेंट बघताय का सगळ्यांमध्ये, खुशी बघताय का सगळ्यांमध्ये. तयारी तर कोण कवडीची मला करून देणं झाले. नुसतं त्या गण्यानं हसून पोटात दुखायला लागलेलं. आणि आमचा चिक्या म्हणजे माझा भाचा तो होता हे करायला, व्हिडिओ करायला. आयुष्यपत एकावर एक गण्या गाणी बोलत होता आणि माझा हसून ते पताके टाकत होते. तेच माझ्या डोक्यावर पडत होते. सगळीकडे नुसता पसारा झालेलं. नंदुबाई बाहेर बसून झालं का मला भ्या वाटतंय, झालं का मला भ्या वाटतंय. त्यांचा वैतागून दरवाजेच दोन्ही बंद केले, खिडक्या बिडक्या बंद केले, पडदा लावलं. आता लास्टचा ऑपरेशनच नाही हो, ऑपरेशनच करूया. काय नाव ठेवूया माहितीये का, अॅनिव्हर्सरी ऑपरेशन आमचं चालू होतं. पताके ठेवले फाडलेले पंख्यावर, राहिलेलं टाकलं असं दरवाजाच्या एंट्रीवर त्यांना आणि थोडंसं केक ठेवणार वगैरे तिथं आणि बाकीचे त्यांच्या डोक्यावर टाकायचे. असलं प्लॅनिंग होतं. बघूया कुठंपर्यंत सक्सेस होतंय. पण बाबा पोरांनी बाबा माझी पाक वाट लावली. मध्येच मला हसायला यायचं. त्यांचा वैताग आणून माझं डोकं दुखायला लागलेलं. ओरडून गाल आणि घासा दुखायला लागलेलं. काय सांगू, माझा येड्यासारखा अवतार झालेला. एकतर दरवाजा खिडकी पंखा पण त्यामुळे गरम व्हायला लागले. आणि ह्या गण्या एक फुगा राहिलेला त्या फुग्याच्या बिचाऱ्याच्या मागा लागलेल्या पोटात घालून गरोदर बाईची ऍक्शन करत होती. त्यात सगळ्यात जास्त चिडचिड झालेली पप्पानी घरामध्ये टीव्ही एवढ्या मोठ्यानं लावून गेलेला. त्याचा आवाज धाडक चालू होता. हे आहे आपलं फायनल, साधं सुधं सिंपल मस्तपैकी डेकोरेशन. त्या डेकोरेशन करताना केक आणतानाच एवढा धिंगाणा झालाय ना की अजून पुढे काय राडा करणार आहे माझं मलाच माहित नाही. गण्याला पाठवला केक आणायला, वंदना याच्यातनं केक आणला. ते खुलणं झालंय. चक्क वायरीनं पॅक केलेलं होतं का कशानं पॅक केलेलं होतं काय कळणं झालंय. बाबा मला नको झालेलं होतं. बास बाबा जरा थोबाड धुवून आली, पावडर पण लावली नाही, फक्त केसाला चाप लावला. म्हणलं एकदाच हे सेलिब्रेशन होते, माझा अवतार राहिला बाजूला.
आईच्या गावात कसली मजा आलेली होती. गण्या उभा राहिलेला दुसऱ्या लाईटीकडं, आई बसलेली दरवाजाच्या मागं लपून, मी होती चौकटीच्या मागं. सगळ्यांनी अंधार केलेला होता आणि ताईंच्या एंट्रीला लाईट्या लावायच्या होत्या, ते पताके टाकायचे होते. पर्यंत सक्सेस होते. पण बाबा पोराने बाबा माझी पाक वाट लावली. मध्येच मला हसायला यायचं. त्यांचा वैताग आणून आणून माझं डोकं दुखायला लागलेलं, ओरडून ओरडून गाल आणि घासा दुखायला लागलेलं. काय सांगू, माझा येड्यासारखा अवतार झालेला. एकतर दरवाजा खिडकी पंखा पण त्यामुळे गरम व्हायला लागले. आणि ह्या गण्या एक फुगा राहिलेला, त्या फुग्याच्या बिचाऱ्याच्या मागा लागलेल्या पोटात घालून गरोदर बाईची ऍक्शन करत होती. त्यात सगळ्यात जास्त चिडचिड झालेली पप्पानी घरामध्ये टीव्ही एवढ्या मोठ्यानं लावून गेलेला, त्याचा आवाज धाडक धाडक चालू होता. हे आहे आपलं फायनल, साधं सुधं सिंपल मस्तपैकी डेकोरेशन. त्या डेकोरेशन करताना केक आणतानाच एवढा धिंगाणा झालाय ना की अजून पुढे काय राडा करणार आहे माझं मलाच माहित नाही. गण्याला पाठवला केक आणायला, वंदना याच्यातनं केक आणला, ते खुलताना खुलणं झालंय. चक्क वायरीनं पॅक केलेलं होतं का कशानं पॅक केलेलं होतं काय कळणं झालंय. बाबा मला नको नको झालेलं होतं. बास बाबा जरा थोबाड धुवून आली, पावडर पण लावली नाही, फक्त केसाला चाप लावला. म्हणलं एकदाच हे सेलिब्रेशन होते, माझा अवतार राहिला बाजूला. आईच्या गावात कसली मजा आलेली होती. गण्या उभा राहिलेला दुसऱ्या लाईटीकडं, आई बसलेली दरवाजाच्या मागं लपून, मी होती चौकटीच्या मागं. सगळ्यांनी अंधार केलेला होता आणि ताईंच्या एंट्रीला लाईट्या लावायच्या होत्या, ते पताके टाकायचे होते. गोंधळ बघताय का किती चाललाय, कुणाचं काय सुद्धा कळणं झाले. सगळ्यात जास्त मला भ्या वाटत होतं की कुणीतरी चुकून पंख्याचं बटन लावू नये. सगळा मोठा पचका झालेला. आणि माझी नंदूबाई तिकडे त्या कट्ट्यावर झोप लागली बाई, याची उठतच नव्हती. कसं तरी आवाज देऊन देऊन उठवलं होतं, सगळं रेडी पोझिशन मध्ये होतं. आता बघूया थांबा काय काय होतंय ना, का मोठा पचका होतोय आमचा. आगमन शेवटी नंदूबाईचं आगमन झालं. असं झालं की झालं, बुलेट ट्रेन सारखी फासकी नाही एकदम आतमध्ये निघून गेली. परत तिला मागं बोलवून घेतला. अहो व्हिडिओ चांगला नव्हता आला. मग खोटं खोटं आम्ही नाटक केलं, असं झिरमुळ्या खालच्या जमिनीवरच्या गोळ्या केल्या, परत तिच्या डोक्यावर टाकल्या. काय राव, नुसती पोरं उड्या मारत होती, कुणाला काय कळत नव्हतं. बाकी है त्यावेळेस आहे बाकी है. हे माकुडा काकुडा गड्या बाबा सरप्राईज फोडला असतं, पंख्यावर टाकलेले झिरमुळ्या सांगणार होता. सरप्राईज कुठे, नशीब त्याचं तोंड बंद केलं. तेवढ्यात आई आधी आरतीचं ताट वाळून. आता सगळ्यात मोठा प्रश्न होता की नंदूबाईच्या कारभारी म्हणजे आमचे दाजी होते कोपर खैरणीला, मग आता कसा सेलिब्रेशन करायचा. मग नीलमचं डोकं काही कमी आहे का, अक्कलला शक्कल. व्हिडिओ कॉल लावला आणि सासूबाई पण आमच्या खुश. मुलगीचं आणि जावई बापूचे ओवाळणी म्हणजे ऑप्शन एक साथच केलं. मोबाईलला पण लावत्या. मोबाईलला म्हणला मोबाईल पुजला. मोबाईल एक मिनिट, तुम्हाला रेंज आहे का? हाय हाय हाय, येते का? दादा दिसते का? हा दिसते दिसते. असं आहे असा. असली अॅनिव्हर्सरी आमच्या घरात काय अख्ख्या खानदानामध्ये पहिल्यांदा झालेली असेल. मोबाईल थ्रू लग्न होतात, मग अॅनिव्हर्सरी होऊ शकत नाही का. अहो सिल्वर जुबली, गोल्डन जुबली राहिली, आमची तांबा पितळ जुबली अॅनिव्हर्सरी होती. मग काय एकदम रागचिपमध्ये धमाकूळमध्ये झालंच पाहिजे. आणि जिथं नीलम असेल तिथं काय कुठले मस्ती बिस्तीला काही कमी असते का. रा बाबा नीलम आहे तिथं हंगामा झालाच पाहिजे का. मग असल्या परिस्थितीमध्ये रापचिकमध्ये आमचं ओवाळणी झाली, सगळं झालं. आता फक्त केक कटिंग करायचा होता आणि मस्त सरप्राईज द्यायचं. सरप्राईज नव्हतं, गावाला काय भेटलं नव्हतं, फक्त त्या झिरमुळ्या कशा डोक्यावरनं पडतात तेच बघायचं होतं. पोरं ना माकडं व्हिडिओ सरळ नव्हती काढत बाबा राव, वाकडे लय हलवत होते. थांबा जरा. टिकली टिकली डोक्यावर हात ठेव. ऐका येतं ते. दादा करा साखर. आ करा आ साखर आहे. आ करा मोबाईलच्या काय करा.
मग काय मग आमच्या मोबाईलला आम्ही टिकली हळदी कुंकू ऑप्शन बिक्शन लावलेलं होतं. मोबाईल थ्रू सगळं आमच्या दाजींकडे पोहोचत होतं. फक्त दाजी आमचे म्हणाले माझ्या वाटीची तुम्हीच साखर खावा. मग काय दाजींच्या वाटीची मीच साखर खाल्ली. आणि अशाच रीतीने आमचं साधं भोळं म्हणता एकदम इंटरनॅशनलरित्या ॲनिव्हर्सरी साजरी झालेली होती. आता पटापट पुढची तयारी करूया. कारभाऱ्यांना पण दाखवलं की कसं आम्ही सेलिब्रेशन केले. बाबा माझा मोबाईल आहे ना हळदी कुंकवानच भरला राव. अगोदर केक बिक कापायच्या अगोदर सगळ्या फुल फॅमिली सोबत मस्त 1700-1800 आम्ही फोटो काढले. हो 17-18 नाही 1700-1800 फोटो काढले. आमच्या हॅपी बर्थडे करून टाळ्या वाजवायला लागलेली होती. वैतागून आम्हाला तिथे खालीच बसलेली होती मांडी घालून. तुम्हाला कापा केक कधी कापायचा मी बसतो गप्पापर्यंत. इकडे केक बिक कापोसतो आमचा तो आईस केक मेल्ट झाला अक्षरशः मेल्ट. पण तरी पण आमची काय मस्ती थांबना. आमच्या आई तर आमच्या सोबतच होते पण पप्पा आमच्या आवाजाला कालव्याला वैतागून तिकडे टीव्हीच्या पुढे उठून बसलेले. फक्त आता लेकीला केक चारताना तेवढे उठून आलेले होते. इथं पण 1760 नुसते आम्ही फोटो काढले. ह्यो माझा चिक्या म्हणजे माझा भाचा आहे. ह्याच्याकडे मोठी जबाबदारी दिलेली ऍपल मोबाईल ह्याच्याकडे दिलेला व्हिडिओ करण्यासाठी. जशी मम्मीची एंट्री होईल किंवा ते पंखा चालू करल तेव्हा मस्तपैकी असा व्हिडिओ करायचा. बाबा माझा इंटरनॅशनल भाचा जसा पंखा चालू केला व्हिडिओ राहिला हातात त्या ऍपल मोबाईलवर टाळ्या वाजवायला लागल्या. हॅपी बर्थडे टू आई शपथ. सगळ्या त्यानं व्हिडिओची वाट लागली. सगळा व्हिडिओ ब्लर इकडं तिकडं हल्लाय. माणसानं हलायची गरज नाही मोबाईलच डान्स करायला लागलेला ह्याच्या नादाने. ह्यो असला माझा भाचा. शपथ राव पोरानी एवढं दमवलं अजून त्यांच्या अंगातलं भूत उतरत नव्हतं. गण्याच्या आमच्या अंगात तर काय शिरलेलं काय माहिती. फोटो काढायला बोलवलं तरी पण नाचत होतं. राणी मुखर्जी ही सपनात आली तसलं बाबा त्याचं गाणं चाललेलं. ते मगाशी गरोदरबाईचं भूतच त्याच्या अंगानं उतरणं झाले. शेवटी बाबाराव तुमच्यासाठी खास त्याचा व्हिडिओ काढला. आमच्या दाजींची ती अजून बायकोला उचलायची हिंमत नाही झाली. ती गण्यानं पार काढली बाबा. 1 इंच का होईना झाले पण नंदूबाईला उचलूनच दाखवलं. पण बाबा गण्या आमचा राहिला नाही बाबा. उभा राहायच्या लायकीचा खिळखिळा झाला पाक त्याच्या अंगाचा. आयुष्य तर चढ उतार राहतच राहतो. पैशाची किंमत आहे मला पण माहिती आहे. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश राहायला शिका आणि दुसऱ्यांना खुश ठेवायला शिका. पैसा आज येईल उद्या येईल. नाती तुम्ही सासूरवाडीत आहात मला माहिती आहे. पण तुम्ही प्रेम द्या तुम्हाला समोरून प्रेम भेटेल. नाती जपायला शिका. मग तुम्ही कोणी असो सून असो नणंद असो सासरा असो बस ना. बघा ना किती एकत्र कुटुंब किती छान वाटते. भरलेलं फुळलेलं लय भारी वाटते. मग मंडळी तो मला पण आवडला ना आमच्या नंदूबाईचा काय तांबा पितळ जुबली ॲनिव्हर्सरी 15वी ॲनिव्हर्सरी झाली. सगळं काय झालं बास बाबा. 1 तास पोराने धिंगाणा घातला. शेवटी साफसफाईची वेळ आली ना बाबा. हे कागद जमा होत नव्हते. हिकडं झाडू मारला तर तिकडं पळायचे तिकडं झाडू मारला तर तिकडं पळायचे. घेतला ना बारका झाडू पप्पानी मी सगळं घर एकदम स्वच्छ करून टाकलं. पप्पा होते म्हणून घर साफ झालं बरं का. कारण काय हे ना उडतच होतं बाहेर हवा सुटलेली ना. मग काय बसलो परत एकदा जेवायला मस्तपैकी नंदूबाईसाठी असं ताट सजवलं. दाजी पाहिजे ते दाजीना माझ्या हातचं जेवण लय आवडतं. असा सुक्क पातळ आणि तांबडा रस्सा सगळं काय असं वाढलेलं मस्तपैकी. तुम्हाला कसं वाटलं आमची ॲनिव्हर्सरी. आमची नाही हो माझ्या नंदूबाईची दाजीची ॲनिव्हर्सरी आवडली का नाही. आणि आमची मस्ती मजा कुटुंब घर गाव कसं वाटलं तुम्हाला. कसं काढू फोटो बसला पाहिजे ना तुम्ही.
खूप नशीबवान असतं ज्या मुली ज्यांना माहेरचं प्रेम भेटतं, खरंच खूप प्रेम भेटतं. जाऊ दे, मी ह्या बाबतीत खूप इमोशनल होईल. आणि दुसरी गोष्ट, ते 4 दिवसासाठी पाहुणे कोणीही असो आपल्या घरी 4 दिवसासाठी आलेले असतात. त्यांच्यावर पूर्ण खजाना आयुष्याची कमाई नाही लुटत, फक्त 4 दिवसासाठी आलेले असतात. थोडं प्रेमानं हसून खेळून राहावं, बाकी काय पाहिजे आयुष्यामध्ये. चला तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? परत भेटू, टाटा बाय बाय.